गाईज, कशा आहात तुम्ही? स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर गाईज, मी आज एक असा ट्रायपॉड घेऊन आली आहे की जो बजेटमध्ये तर आहे पण कंटेंट क्रिएटरसाठी खूप युजफुल ठरू शकतो. आणि एस्पेशली जर तुम्ही रील्स बनवत असाल, यूट्यूबचे व्हिडिओज करत असाल, साडी रिव्ह्यू किंवा मेकअप व्हिडिओज वगैरे करत असाल किंवा कुठलंही प्रोडक्ट शूट करत असाल ना, तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज, हा आहे तो ट्रायपॉड. मी अजून अनबॉक्सिंग केलेली नाहीये. मी हा मिशोवरून ऑर्डर केलेला आहे. डिलिव्हरी पण व्यवस्थित वेळेत आलेली आहे आणि पॅकेजिंग खूप जास्त सिम्पल आहे. पण ठीक आहे, आतमध्ये आपलं प्रोडक्ट कसं आहे ते मी बघू. आता मी हे ओपन करतेय. यामध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे इतक्या कमी रेंजमध्ये. तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल प्रोडक्टची रेंज काय आहे ते. ओ, पडलं. ठीक आहे, उचलते ते पण. ओके, हा आपला ट्रायपॉड आपल्याला मिळणार आहे. हा ट्रायपॉडचा स्टँड आणि हे मोबाईल होल्डर आणि हे 360 डिग्री ऍडजस्टेबल हुक आहे हे. तर मग बघू शकता ट्रायपॉडची क्वालिटी तर मला खूप चांगली वाटते. म्हणजे वजनाला हलका आहे, जास्त हेवी नाहीये. जर तुम्ही याला तुम्ही फक्त मोबाईल यूज करू शकता. माझ्या मते तरी DSLR वगैरे लावून हा वेट तेवढा नाही हे करणार. आणि खूप छान आहे ट्रायपॉड. तुम्ही जवळून बघा क्वालिटी. मेटल आहे, मेटल. त्यानंतर इथे आपल्याला असे हे ऍडजस्टमेंट साठी हुक मिळतात आणि तुम्ही याची हाईट ही वाढवू शकता. किती? हा 7 फुटापर्यंत उंच आहे. त्यामुळे तुम्हाला, आणि हे खूप इझी हे होतं बघा, खूप इझी होतं. तुम्ही कितीही ऍडजस्ट करा. मोठं खूप उंच होतं. 7 फुटापर्यंत उंचीला हे आहे आणि आपल्याला एवढं उंची काय लागत. बघू शकता तुम्ही, हे 3 त्याचे लेग्स जे आहेत ते व्यवस्थित असे फ्लेक्झिबल होतात आणि खूप हाईटला व्यवस्थित आहे. तुम्ही कितीही वाईड तुम्हाला घ्यायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही हे इथे ऍडजस्ट करू शकता. आणि इथे जो काही हा हुक दिलेला आहे तर तो इथे तुम्ही लॉक करा. तुम्हाला ज्या सेटिंग मध्ये ठेवायचं आहे त्या सेटिंग मध्ये येऊन हे तुम्ही लॉक करू शकता. आता मी हे ठेवलं आहे इथे असं. त्यानंतर आता आपण हे लावून बघूया. हा 360 डिग्री साठीचा आहे. म्हणजे हा लावल्यानंतर तुम्ही हे याला इथे बघा एक छोटासा असा होल आहे आणि या भागावर आपल्याला हे ऍडजस्ट करायचं आहे. या पद्धतीत काही नाही करायचं, फक्त रोल रोल करून घ्यायचे. खूप सिंपल असेंबलिंग आहे या ट्रायपॉडची आणि इतक्या कमी किमतीमध्ये आपल्याला मिळालेला आहे. बघू शकता, असं व्यवस्थित तुम्ही हे असेंबल करू शकता. आणि हा जो काही हुक दिलेला आहे तर हा तुम्ही लूज केला की हा तुम्हाला कुठल्या अँगलला तुम्हाला मोबाईल तुमचा सेट करायचा आहे त्या अँगलला तुम्ही इथे सेट करू शकता. हा 360 डिग्री मुव्हेबल आहे. म्हणजे तुम्ही व्हर्टिकल घ्या, हॉरिझॉन्टल घ्या, अप घ्या, डाऊन घ्या, कोणत्याही साईडनी घ्या. आता मी हे अप ठेवते आणि हे लॉक करून घेते. म्हणजे हे लॉक केल्यानंतर याच पोझिशनला हे सेट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मिळतोय मोबाईल होल्डर. आता हा मोबाईल होल्डर मिळणार आहे आणि हा सुद्धा ऍडजस्टेबल आहे. बघू शकता, हा असा इकडून स्ट्रिप ओढली की तुमचा मोबाईल यामध्ये ऍडजस्ट होऊन जातो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हा असा व्हर्टिकली, जर तुमचं कुठल्या पद्धतीचं शूट आहे त्या पद्धतीने तुम्ही याला इथे ऍडजस्ट करू शकता. इथे एक स्क्रू दिलेला आहे आणि त्यानंतर इथे एक स्क्रू दिलेला आहे खाली. तर आता माझे बऱ्यापैकी यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे असतात, त्यामुळे मी याच पद्धतीत हे ऍडजस्ट करून घेते. काही नाही, सिंपल आहे. फक्त राऊंड 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 फिरवायचं आहे. ठीक आहे. हे बघा, व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मी आता दाखवते कसं मूव्ह होतं. आता हे थोडं लूज करून घेते. आता मला आडवा ठेवायचा आहे मोबाईल, बरोबर. तर मी या पोझिशनला, आता मी उभा करायचा आहे किंवा आडवा ठेवायचा आहे, तर या पोझिशनला ठेवून मी इथे लॉक करून घेणार आहे आणि इथे मी माझा उभा पोझिशन मध्ये मोबाईल लावून. आता हा आपला असा हा ट्रायपॉड तयार झालेला आहे.
वर्टिकल घ्या, हॉरिझॉन्टल घ्या, कुठल्याही अँगलनी तुम्ही हा ट्रायपॉड यूज करू शकता. हा सेल्फी स्टिक नाहीये, हा ट्रायपॉड आहे. याचा खालचा हा जो काही वाईड अँगल आहे, हे 3 जे पाय आहेत, या पायामुळे आपला मोबाईल तुम्ही कितीही हाईटला केला तरी मोबाईलचं वजन हे व्यवस्थित पेलवलं जातं. तो असा इम्बॅलन्स होत नाही. म्हणजे हलका आहे ट्रायपॉड, हातात घेतल्यावर लाईट वेट दिसतो आहे, पण क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे हे पाय जे आहेत ना, हे 3 लेग्स आणि याला इथे खाली रबर होल्डर दिलेला आहे, त्यामुळे तुमचा ट्रायपॉड हा हलणार नाहीये, ग्रिप पकडून ठेवणारा आहे. बघू शकता तुम्ही, कितीही छोटं करू शकता, कितीही मोठं करू शकता आणि हे खूप इझिली होणारं आहे. तर मी आता तुम्हाला व्यवस्थित याची हाईट किती आहे ते दाखवते. बघू शकता किती हाईट आहे आणि तुम्हाला ज्या हाईटला लॉक करायचंय तुम्हाला त्या हाईटला लॉक करून तुम्ही हे ठेवू शकता. ठीक आहे. हे पायाचं पण तुम्हाला लॉक करायचंय, नाहीतर मोबाईल तुमचा खाली येऊ शकतो. हे बघा, आता मी हे लॉक केलेलं आहे आणि हा आपला ट्रायपॉड आहे. इथे सुद्धा, इथून सुद्धा तुम्ही थोडा बघा, हा जो काही स्क्रू तुम्हाला दिसतोय ना, तर हा सुद्धा लूज करून तुमची ट्रायपॉडची हाईट ही वाढू शकते. हे बघा, तुम्हाला किती लांबीला ठेवायचा आहे तेवढा तुम्ही ठेवू शकता. आता एवढा उंच तर आपल्याला काही कामाचा पडत नाही बऱ्यापैकी सहसा, तर त्यामुळे मी या हाईटला हा ट्रायपॉड आपला सेट करून घेते. या हाईटला आपल्याला योग्य वाटतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हे लूज केल्यानंतर तुमचा मोबाईल 360 डिग्री फिरणार आहे. तुम्हाला कोणत्या असा शूट करायचा असेल, तुम्हाला खालच्या अँगलचा, तुम्हाला काही इथे काही प्रोडक्ट रिव्ह्यू असेल तुमचा, तर तुम्ही मोबाईल असा ठेवू शकता. तुमचं साईडनी घ्यायचं असेल तर असं ठेवू शकता, सरळ ठेवायचं असेल, आणि प्रत्येक पोझिशनला तुम्ही मोबाईल केल्यानंतर तुम्हाला हे इथे लॉक करायचं आहे. खूप सुंदर क्वालिटी आहे, वर्थ इट आहे. 300-350च्या आसपास मला हा रिसीव्ह झालेला आहे. याची ओरिजिनल प्राइस काय आहे ते मी साईडला मेन्शन करते. आणि इतक्या कमी किमतीमध्ये इतका सुंदर ट्रायपॉड आपल्याला कुठेच मिळणार नाहीये, बरोबर की नाही. आणि किती म्हणजे लाईट वेट जरी असला ना, हा कॅरी करायला खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये वापरू शकता, किंवा कुठेही बाहेर तुम्हाला जायचं असेल शूटसाठी, आउटडोर शूटसाठी, तेव्हा सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. फक्त याला मोबाईल होल्डर आहे, तुम्ही याला कॅमेरा लावू शकत नाही. मोबाईल साठी हा योग्य आहे आणि घरगुती यूज साठी खूप चांगला आहे. मला पर्सनली खूप आवडलेला आहे. हा सुद्धा एक ट्रायपॉड आहे, पण हा सेल्फी बेस्ड ट्रायपॉड आहे. पण हा काही कारणामुळे, माझ्या मुलीमुळे हा पडला आणि इथून तुटला. आता हा मी वेगळा होल्डर लावलेला आहे, तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. हे वेगळं होल्डर लावलेलं आहे मी इथे, मोबाईल होल्डर, आणि हे थोडं ऍडजस्टेबल आहे, वेगळं आहे. तर हा कॅरी करायला जसं आपल्याला सोपं वाटतं, अगदी त्याच पद्धतीने हा सोपा आहे. पण यामध्ये फरक इतका आहे का, याचा बेस जो आहे हा वाईड अँगल असल्यामुळे तुमचं ट्रायपॉड कितीही उंच केलात तुम्ही मोबाईल तरी पडणार नाही. पण याचा बेस बघा, हा एवढाच आहे. तुम्हाला फरक कळू शकेल, बरोबर. तर त्याच्यामुळे या बेससाठी मी हा ट्रायपॉड बाय केलेला आहे आणि मला पर्सनली आवडलेला आहे. मी याचा पर्सनल यूज करणार आहे आणि मला खूप आवडलेला आहे. तुम्हाला जर हा ट्रायपॉड आवडला असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की चेकआउट करू शकता. या ट्रायपॉड मध्ये मला काय आवडलं मी तुम्हाला खरं ऑनेस्टली सांगू का, तर हा खूप जास्त लाईट वेट आहे आणि याची हाईट खूप आहे. कुठल्याही अँगलने आपल्याला शूट करता येतच. इझी सेटअपसाठी, म्हणजे रील शूटसाठी एकदम परफेक्ट असा आहे. अशा याच्या 4-5 गोष्टी आहेत ज्या मला खूप आवडलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला हेवी DSLR वापरत असाल तर हा ट्रायपॉड तुमच्यासाठी परफेक्ट नाहीये, पण मोबाईल क्रिएटरसाठी हा एकदम टोटली फाईन आहे. कारण का वर्थ इट आहे. खूप कमी बजेटमध्ये हा ट्रायपॉड मिळणार आहे आणि बऱ्यापैकी लोक हे मोबाईलवरच शूट करतात, त्याच्यामुळे याचा उपयोग खरंच खूप चांगला आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय तर प्राइस. हा मला अराउंड 300-350च्या आसपास मिळालेला आहे. इतक्या कमी किमतीमध्ये ट्रायपॉड कुठेही मिळत नाही. कुठल्याही शॉपमध्ये जा, ऑनलाईन बघा, तुम्हाला सेल्फी स्टिक मिळतील पण असे ट्रायपॉड मिळणार नाही. ऑनेस्टली प्राइसच्या हिशोबाने एवढा ऍडजस्टेबल ट्रायपॉड मिळणं
म्हणजे ग्रेट डील आहे असं मला पर्सनली वाटतं. तर गाईज, मला हा ट्रायपॉड प्रचंड आवडलेला आहे आणि खूप जास्त युजफुल सुद्धा वाटला. तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.